नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक श्रीधर गोगटे यांना भाई वैद्य यांच्या हस्ते गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवृत्त संधी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी, अध्यक्ष रमणबाई पोरक, प्राध्यापक सुरेश कुलकर्णी, डॉक्टर र. पु. कुरुलकर, डॉक्टर शरद अद्वंत यावेळी उपस्थित होते. राजकारण्यांनी पूर्वीपासून केवळ पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईलाच केंद्रस्थानी ठेवून योजना निर्माण केल्या. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ सर्व क्षेत्रांमध्ये तुलनेने मागे राहिले. विकासासाठी आता विदर्भ आणि मराठवाड्यातील नागरिकांनी स्वतंत्र राज्याची मागणी करणे चुकीचे असून या विभागांच्या विकासासाठी राज्यात समग्र विकास योजना राबवण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही लाजिरवाणी बाब आहे. शिक्षणाचे मॉल उभारून संपूर्ण शिक्षण व्यवस्था सरकार उद्योजकांच्या हाती सोपवत आहे. कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांनाच दुजाभाव मिळत आहे. महाराष्ट्रातही योग्य धोरणाअभावी मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग आजही मागासलेले आहेत. ही संशोधन संस्था सुरू झाली ही अत्यंत औचित्यपूर्ण गोष्ट. स्वामी रामानंद तीर्थांच्या मुळेच मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला. कारण पंडित नेहरूंची इच्छा अशी होती की हैदराबाद राज्य वेगळं राहावं. पण स्वामींनी आग्रह धरला, नेहरूंना सांगितलं ही गोष्ट योग्य होणार नाही. त्याच्यामध्ये अनेक भाषिक विभाग आहेत. ते सर्व विभाग त्या त्या राज्यांना जोडले गेले पाहिजे आणि त्यामुळेच मराठवाडा महाराष्ट्रात. डॉक्टर गोगटे म्हणाले, मराठवाड्यात गेल्यानंतर जग पाहिल्यासारखे वाटले. येथील प्रश्न आजही भीषण आहेत, परंतु त्यावर उपाय मात्र होत नाहीत. समस्या सोडवण्यासाठी प्रथम मराठवाड्याचा अभ्यास करण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. गोवंश हत्याबंदी कायद्यासाठी सुमारे 1 लाख वारकरी नागपूर विधान भवनावर मोर्चा काढणार आहेत. गोवंश हत्याबंदी कायदा लागू करावा या मागणीसाठी हभप बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली 19 डिसेंबर रोजी टाळ मृदुंगाच्या निनादात 1 लाख वारकऱ्यांचा नागपूर येथील विधान भवनात मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश जवंजाळ यांनी ही माहिती दिली. यावेळी बंडातात्या कराडकर उपस्थित होते. नागपूर येथील रेशीमबाग ते विधान भवन असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे. दुपारी 12 वाजता या मोर्चाला सुरू होणार आहे. गोवंश हत्याबंद कायदा लागू करण्यासाठी 1967 मध्ये संसदेला घेराव घालण्यात आला होता. प्राणी संरक्षण कायदा 1995 लागू करण्याबाबत सातत्याने मागणी करूनही काही उपयोग झाला नाही. या उलट कत्तलखान्यात वाढच झाली आहे. राज्यात कीपिंग अँड मुवमेंट ऑफ कॅटल इन अर्बन एरिया कंट्रोल ऍक्ट 1976 आणि पशुसंवर्धन कायदा आहे. मात्र या कायद्यात त्रुटी आहेत. या मोर्चात वारकरी संप्रदाय, सनातन संस्था, गोवंशप्रेमी, महानुभाव पंथ, सर्वोदय संस्था, मातृभूमी दक्षता चळवळ इत्यादी सहभागी होणार आहेत. प्रतिभा पवार विद्या मंदिर शाळेच्या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. स्वर्ग मार्फत P2 ड्रीम्स आयोजित या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन सौ प्रतिभाताई पवार आणि शाळेचे मुख्याध्यापक श्याम धुमाळ सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केले गेले होते.
चॉईस फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर राजू भोसले आणि जनरल मॅनेजर यशवंत पाटील, जनवार्ता न्यूज चॅनलचे डायरेक्टर सागर शिंदे व मुख्याध्यापक श्याम धुमाळ यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन उत्तम मारणे, सूत्रसंचालन नारायण शिंदे, आभार कोकरे यांनी केले. या कार्यक्रमात अक्षदा लक्ष्मण आवडे, शीतल दहीभाते, प्रसाद ढमाले, रोहित बोडके, काजल लोहार, विशाल चव्हाण, श्रीधर कांबळे या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. रेसकोर्स मैदानावरील अश्वशर्यतीतील सहभागी लष्करी अश्वांनी दिमागदार प्रात्यक्षिके सादर केली. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे राष्ट्रीय अश्वशर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. 3 दिवस चालणाऱ्या या अश्वशर्यतीचे उद्घाटन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल अशोक सिंग यांच्या हस्ते झाले. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल AK सिंग यावेळी उपस्थित होते. या स्पर्धांमध्ये देशातील नावाजलेले 110 अश्वरोहक आणि 180 अश्व सहभागी झाले आहेत. ड्रेसाज या क्रीडा प्रकारात टी आर्य यांच्या ग्लॅडिएटर या अश्वाने प्रथम, NDA छात्र S लकेत यांच्या मॉर्निंग स्टार या अश्वाने द्वितीय क्रमांक मिळवला. लष्करातील जवानांच्या कडक शिस्तीचे वर्णन नेहमीच केले जाते. त्यांचा प्रत्यय देणाऱ्या या अश्वशर्यतींमध्ये लष्करातील अश्व प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या कोलकातामधील फोर्ट विल्यम रायडिंग इन्स्टिट्यूट, हेमपूर येथील रेमाउंट प्रशिक्षण केंद्र आणि नाशिकमधील सहारणपूरच्या प्रशिक्षण केंद्रातील अश्व सहभागी झाले आहेत. याशिवाय काही नागरी अश्व प्रशिक्षण केंद्राचे अश्व आणि अश्वरोहक यामध्ये प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. या स्पर्धांमध्ये शो जम्पिंग, ड्रेसाज, टेंट पेंगिंग या प्रकारातील स्पर्धा होणार आहेत. शो जम्पिंगमध्ये अश्वरोहक विविध अडथळे पार करतात. ड्रेसाजमध्ये घोड्याचे प्रशिक्षण, घोड्याकडून होणारे आदेशाचे पालन, घोड्याची चपळता आणि त्याची क्षमता याचे प्रदर्शन करण्यात येते. तिसऱ्या प्रकारामध्ये जमिनीमध्ये रोवलेला खांब विशिष्ट भाल्याच्या साहाय्याने उखडून अश्वरोहक तिचा वेध घेतो. त्याचबरोबर हॅक्स, लेडीज हॅक्स अँड हंटर्स ट्रायले हे क्रीडा प्रकार सादर होणार आहेत.
स्पोर्ट्स का डिसिप्लिन बहुत वाइड है, इसमें बहुत सारी इवेंट्स हैं। एक होती है शो जंपिंग, जिसका आपने एक नमूना यहाँ पर देखा है जो अभी कोर्स में चला है। उसके अलावा एक होती है ड्रेसाज का, जिसका मॉर्निंग में पीछे जो अरीना है उसमें कंपटीशन चला है। उसके अलावा एक टेंट पेगिंग होती है, जिसका एक ब्रीफ नमूना आपने सामने इस टेंट पेगिंग ट्रैक पर देखा है। इसके अलावा इवेंटिंग भी एक डिसिप्लिन होता है जो क्रॉस कंट्री कोर्स पे खेला जाता है, और वो हमारी जो ये शो है इसका पार्ट नहीं, इसलिए यहाँ पर नहीं चला है। इसके अलावा एंड्योरेंस डिसिप्लिन होते हैं, उस डिसिप्लिन पर घोड़े की अपनी एंड्योरेंस देखी जाती है, जो हमारा पार्ट नहीं है और यहाँ पर वो नहीं चला है। तो ऐसे 5-6 डिसिप्लिन, वेरियस डिसिप्लिन हैं इक्वेस्ट्रियन स्पोर्ट्स के अंदर। हाँ, हमारे पास में ऐसे जो हमारी ओपन इवेंट्स हैं उसमें लेडीज़ को एंट्री दे सकती हैं, लेकिन हमने स्पेसिफिक टू लेडीज़ हैक्स इवेंट रखा है, उसमें लेडीज़ ने काफ़ी एंट्री दी है, काफ़ी हमारे पास में उसका रिस्पांस आया है। तो वो इवेंट भी अभी लेटर इन द डे होगी। पुण्यातील मिशेल काकडे या जगातील 4 वाळवंटांमधील शर्यत पूर्ण करणाऱ्या एकमेव भारतीय महिला ठरल्या आहेत. अंटार्क्टिका येथील खडतर अशा द लास्ट डेझर्ट रेस यशस्वीपणे पूर्ण करून पुण्याच्या मिशेल काकडे यांनी 4 डेझर्ट क्लबमध्ये स्थान पटकावले आहे. जगातील 4 वाळवंटामधील शर्यत पूर्ण करणाऱ्या त्या एकमेव भारतीय महिला आहेत. जगात आतापर्यंत 124 जणांनी असा पराक्रम केला आहे. त्यापैकी 24 महिला आहेत. 2 मुलांची आई असलेल्या 44 वर्षीय मिशेल यांनी मार्च 2011 मध्ये अटाकामा क्रॉसिंग चिलीमध्ये, जून 2011 मध्ये गोबी मार्च चीनमधील, ऑक्टोबर 2011 मध्ये सहारा रेस इजिप्तमध्ये व 22 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2012 या काळात द लास्ट डेझर्ट अंटार्क्टिकामध्ये या शर्यती पूर्ण केल्या. मिशेल यांनी सलग 25 तासात 171.2 किलोमीटरचे अंतर ट्रेडमिलवर धावण्याचा विक्रम करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. याशिवाय एप्रिल 2010 मध्ये त्याने सुलतान मॅरेथॉन डेस सेबल्स ही 251 किलोमीटर शर्यत पूर्ण केली होती. द लास्ट डेझर्टचा अनुभव सांगताना मिशेल म्हणाल्या, उशुया अर्जेंटिना येथून या स्पर्धेला प्रारंभ झाला. दक्षिण शेटलँड आयलँड, विवेकिंग आयलँड, लॉकरॉय पिटरमॅन आयलँड, पॅराडाईज बे, एट्सो आयलँड, डेरियन बे या ठिकाणी मार्गक्रमण करीत ही स्पर्धा झाली. स्पर्धकांना मोठ्या जहाजावर बेस कॅम्प ठेवावा लागत असे. हे जहाज स्पर्धेच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे. यावेळी अंटार्क्टिकाचे तापमान उणे 20 एवढे कमी होते. द लास्ट डेझर्ट स्पर्धेत सहभागी 27 देशांतील 55 स्पर्धकांमध्ये मी एकमेव भारतीय होते. 4 डेझर्ट क्लबमधील चिली, चीन, इजिप्त व अंटार्क्टिका येथील शर्यती पूर्ण करून देशाचे नाव जागतिक एंड्युरन्स स्पर्धेत समाविष्ट केल्याचा मला अभिमान आहे. मी घेतलेल्या परिश्रमाला यश लाभले याचे समाधान आहे, असेही त्यांनी सांगितले. द लास्ट डेजर्ट अंटार्कटिका पहुंचने के लिए मुझे यहाँ से दुबई और दुबई से अर्जेंटीना जाना पड़ा. वहाँ पे अर्जेंटीना के सदर्न मोस्ट टिप उशवाया करके एक छोटा सा शहर है, जहाँ से मुझे एक शिप पे एक्सपेडिशन शिप पे 3 दिन के सफ़र के बाद हम लोग अंटार्कटिका पहुँचे. तो मीन्स आने जाने को ही करीबन 5 दिन का सफ़र रहा. और फिर वहाँ पे हम लोग अंटार्कटिका के ऊपर हम लोग 6 दिन के लिए हमारा रेस था, पर उसमें से 2 दिन बुरी वेदर के कारण से वो कैंसिल हो गया था. तो जो 6 स्टेजेस थे हम लोग सिर्फ 4 स्टेज कर पाए. टोटली रजिस्टर्ड रनर्स 55 थे, पर स्टार्ट लाइन पे सिर्फ हम लोग 49 रनर्स थे. करीबन 27 कंट्रीज़ रिप्रेजेंटेड थे और मैं इंडिया से रिप्रेजेंट थी. खूबसूरत मोमेंट मुझे सबसे खूबसूरत मोमेंट मुझे ये लगा कि वहाँ पे जो नेचुरल इनहेबिटेंट्स पेंगुइन्स थे, मैं बहुत सारे पेंगुइन ज़ू में देख चुकी हूँ, पर उनके नेचुरल एनवायरनमेंट में देखने वाली बात तो बिल्कुल अनोखी है. और रेस के दौरान पे बहुत ही मज़ा आता था, क्योंकि हमें बताया गया था कि पेंगुइन्स को राइट ऑफ वे है, क्योंकि वो उसका घर है. एंड जब भी वो रेस के कोर्स के ऊपर आते थे, हमें सबको रुकना पड़ता था. जब तक कि पेंगुइन्स क्रॉस होके पार ना कर जाए, हमें वहीं पे ही रुकना पड़ता था. तो मुझे बहुत ही मज़ा आता था कि हर टाइम एक पेंगुइन आके बिल्कुल सामने खड़ा हो जाता था, तो हमको सबको रुकना पड़ता था उनके लिए.
पारंपरिक थाटात सम्यक साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला संविधान मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील गोंधळ, पोतराज, संत गाडगेबाबा यांची वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी, संविधानाचे महत्त्व सांगणारा चित्ररथ अशा थाटात सम्यक साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला संविधान मिरवणूक काढण्यात आली. महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते महापालिकेतील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. येथून मिरवणुकीस सुरुवात झाली. संमेलनाध्यक्ष संजय पवार, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, प्राध्यापक रतनलाल सोनग्रा, ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे, स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर, कार्याध्यक्ष डॉक्टर विजय खरे, निमंत्रक डॉक्टर अनिल सपकाळ, प्राध्यापक रामनाथ चव्हाण इत्यादी सहभागी झाले होते. सायंकाळी 5 वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाला. डोल, संबळ या पारंपरिक वाद्यांच्या साथीने पोतराज, गोंधळी यांनी गीते सादर केली. संत गाडगेबाबा महाराजांची वेशभूषा परिधान केलेले संभाजी पालवे हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आकर्षक चित्ररथांमध्ये संविधानाची प्रत, पुणे विद्यापीठ आणि संमेलनाच्या लोगोची प्रतिमा ठेवण्यात आली होती. भिडेवाडा येथे मिरवणुकीचा समारोप झाला. या ठिकाणी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुणे विद्यापीठामध्ये दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता संमेलनाचे उद्घाटन झाले. दलित आणि स्त्रीवादी चळवळीच्या अभ्यासिका डॉक्टर पंडित पद्मश्री नामदेव ढसाळ, कुलगुरू डॉक्टर वासुदेव घाडे, संजय पवार यावेळी उपस्थित राहणार होते. ते संमेलन 3 होणार असून त्यामध्ये विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने, परिसंवाद आणि कवी संमेलन होणार आहेत. पुणे ते दिल्ली या मार्गावर टूर द हिंद या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विल्मेन सायकलिंग क्लब, इंटिग्रेटेड स्पोर्ट्स सायन्स रिसर्च असोसिएशन व इंटरनॅशनल सायकलिंग अकादमी यांच्या वतीने पुणे ते दिल्ली या मार्गावर टूर द हिंद या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 30 जानेवारीला गांधीजींच्या स्मृतिदिनी पुण्यातील आगा खान पॅलेस येथून रॅलीला प्रारंभ होईल. कस्तुरबा गांधी यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 22 तारखेला राजघाट येथे रॅलीचा समारोप होईल. सुमारे 50 सायकलपटूंचा समावेश असलेली ही 24 दिवसांची रॅली महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यातून दिल्लीत दाखल होणार आहे. प्रेम, शांतता, पर्यावरण संवर्धन व प्रदूषणमुक्त भारत हे संदेश या रॅलीतून दिले जाणार आहे. या रॅलीसाठी गांधी स्मृती आणि दर्शन समितीचे विशेष सहकार्य लाभले आहे. रॅली संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत या समितीच्या संचालक मणिलाल, रॅलीचे समन्वयक हेमंत खानविलकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सायकलिंग प्रशिक्षक सूर्यकांत पवार, सायकलिंग प्रशिक्षक सुधीर पाटील, इस्राच्या अध्यक्षा डॉक्टर दीपाली आढाऊ, न्यूट्रा सप्लिमेंटच्या प्राजक्ता ढोमे व अस्मिता चौधरी उपस्थित होत्या. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.